नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन 2 मधला एक्झाम्पल 6 बघणार आहोत. चला बघूया. मी अजय कतारे, ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. यामध्ये पण सिंपल आहे, सॉल्व करायला ट्रिकी आहे थोडं. फक्त बघा 2x इथं ठेवायचा, बाकी काय 4 हा इक्वल टू तसा 4 -3 आहे. इकडे आल्यावर काय होणार +3, काय होणार +3y. ओके, इकडे काय आहे x इक्वल टू आता हे लक्षात ठेवा. एक मिनिट, इथे जागा आपण इकडे घेऊ, असं लिहू त्याला. काय x इक्वल टू 4 प्लस 3y. 4 प्लस 3y हे 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यावर काय होणार डिवाइड मध्ये. म्हणजे असं न लिहिता मी असं लिहिले फक्त, बाकी काय नाही. भेटले आपल्याला x सिम्प्लिफाईड. आणि हा टेबल कोणता आहे, हे कशासाठी आहे 2x -3y इक्वल टू 4 लिहून घ्यायचं याच्यावर, बाकी काय. आता बघा इथं फक्त हे सॉल्व्ह करताना लक्ष द्या. काय सांगितलं होतं मी की वरती अशी संख्या टाकायची y ची, जेणेकरून वरचे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर जे पण उत्तर येईल त्याला खालची जी संख्या आहे त्यांनी इझिली डिव्हिजिबल झालं पाहिजे, प्रॉपर डिव्हिजिबल झालं पाहिजे. जसं की आता इथं काय करू आपण, फर्स्ट y इक्वल टू टाकू 0. तुम्ही पुट y इक्वल टू 0 देन असं लिहा. आपण काय टाकू x इक्वल टू 4 प्लस 3y. 4 प्लस 3y डिवाइड अपॉन 2. हे आहे आपल्याकडे y 0 टाकायचं आपल्याला. x इक्वल टू 4 प्लस 3 इंटू 0 अपॉन 2. आलं इथपर्यंत लक्षात. आता काय होणार x 3 कोणत्या पण संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं तर 0 येणार. इथं वरती किती राहिलं मग 4 अपॉन 2 इंटू 4 म्हणजे x आपल्याला भेटलाय 2. x किती भेटला आपल्याला 2. x इक्वल टू 2 आलाय का x 2 इथपर्यंत आलं लक्षात. आता बघा y इक्वल टू किती टाकायचा, पुट तुम्ही लिहा, पुट y इक्वल टू दिस देन. आता y इक्वल टू किती टाकायचा आहे 1 टाकला. 1 टाकलं तर काय येणार 4 प्लस 3 7 अपॉन 2 येणार का नाही. जर 2 टाकला आपण 3 दुने 6, 6 प्लस 4 10, दोन्ही इक्वल भाग जातो. म्हणून y इक्वल टू किती टाकायचा 2 टाकायचा. y 2 का वर 2 टाकला बघा, y 2 काय घेतला ते बघा. आता x इक्वल टू 4 प्लस 3y डिवाइड अपॉन 2. आता x इक्वल टू 4 प्लस 3 इंटू 2 डिवाइड अपॉन 2. इथपर्यंत आलं. इथं 2 घेतलाय आपण. आता इथं 2 घेतल्यामुळे वरती किती येणार 10 येणार. आणि ते 10 2 नी इझिली डिव्हिजिबल आहे, 2च्या पाड्यामध्ये आहे. म्हणून आपण 2 घेतला, जेणेकरून इझिली डिव्हिजिबल होईल आणि ग्राफ ड्रॉ करायला आपल्याला हेल्प होणार. 4 प्लस 6 अपॉन 2 किती येणार x किती आला 10 अपॉन 2 5. किती भेटला x 5. किती भेटला x इथं 5. x किती आला 5. आता इथं y इक्वल टू किती घ्यायचा 3 घेतला तर किती येणार 3 9 प्लस नाही येणार. 4 घेतला तर 4 12 प्लस 4 16 ते पण डिव्हिजिबल आहे. म्हणून y किती घ्यायचा 4. असं जेणेकरून वरची ऍडिशन असेल मल्टिप्लिकेशन असेल ती सॉल्व्ह केल्यावर जी खालची संख्या आहे त्यांनी त्याला डिव्हिजिबल झालं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा फक्त. x इक्वल टू 4 प्लस 3y हे जसं तसं लिहून घेऊ. 3y डिवाइड अपॉन 2 आलं इथपर्यंत. किती आहे x 4 प्लस 3 इंटू y किती टाकला आपण इथं y 4 अपॉन
2 इथपर्यंत आलं. आता बघा x इक्वल टू किती येणार वरती 16/2. कसं बघा 4 × 3 12 प्लस 4 16. डायरेक्ट कॅल्क्युलेशन थोडी सवय लावायची, टाइम वाचतो. 8 हे कॅल्क्युलेशन एवढे जास्त पण स्टेप वाढल्या तर काय होतो टाइम कंझ्युम होतो. सो थोडं कॅल्क्युलेशन फास्ट करायची सवय लावायची. x इक्वल टू 8 भेटला. आता इथं x किती आला आपला 2, y किती होता 0, ऑर्डर पेअर किती आली 2 0 2 0, x आला 5, y किती होता 2, ऑर्डर पेअर 5 2. इथं किती आला x 8, ऑर्डर पेअर y 4, ऑर्डर पेअर 8 4. आलं इथपर्यंत लक्षात आलं. चला आता हे पण झालेलं आहे सॉल्व. आता ही लाईन आता ही तर सिंपल आहे, ही एवढी कॉम्प्लिकेटेड नाही, आपल्या नॉर्मल पद्धतीची. आता 3y इक्वल टू 4 मायनस x इकडे गेल्यावर काय होणार प्लस. आता हे जर कॉम्प्लिकेटेड करायचं असेल तर काय करायचं, हे y त्याला इकडे आणायचं, मग x ची व्हॅल्यू टाकायच्या, ते होणार. पण जर कधी सिंपलली होत असत तर आपण सिंपल कडे जाऊ ना. तर इथला जो 4 आहे त्याला इकडे आणला तर काय होणार बघा 3y मायनस 4 इक्वल टू किती येणार x, हे आणि x इक्वल टू 3y मायनस 4. झालं इथपर्यंत झालं. कारण हे फक्त उलट लिहून घेतलं. आणि ते पण त्याच्यापेक्षा एक सांगतो, इथं जर कधी ह्याच स्टेप मध्ये हेच इथंच तुम्ही काय करू शकता, x ला इकडे पाठवू शकता आणि 4 ला इकडे आणू शकता. जसं की इथं काय आहे 3y 3y मायनस 4 इक्वल टू हा x इकडे गेला. एकाच स्टेप मध्ये दोघाला ट्रान्सफर करायचं. झालं, हेच भेटलं. याला उलट केलं म्हणजे हे 2 स्टेप मधल्या वाचत्या आपल्या, तेवढंच आहे. एक स्टेप केले, टाइम वाचतो, टाइम मोर व्हॅल्युएबल असतो पेपर मध्ये. चला आता इथं काय आहे, y ची किंमत इझिली y पुट y इक्वल टू 0 टाकू. किती येणार 0 टाकल्यावर जमतंय ना. x इक्वल टू 3y मायनस 4. y किती सपोज x इक्वल टू 3 इंटू 0 मायनस 4, x इक्वल टू किती येणार मायनस 4. इथपर्यंत आलं लक्षात. x इक्वल टू मायनस 4 हे आलं 0 मायनस 4. ओके. आता y इक्वल टू 1 टाकू. 1 टाकलं तरी जमतं. y इक्वल टू 1 तुम्ही लिहायचं पुट y इक्वल टू 1. देन x किती आपल्याकडे x इक्वल टू 3y मायनस 4 x इक्वल टू 3 इंटू 1 मायनस 4. आता 3 मायनस 4 इथं घ्या. किती येणार 3 मायनस 4 किती येणार मायनस 1. x इक्वल टू मायनस 1. सेकंड पण व्हॅल्यू भेटली x ची. आता y 2 टाकू. y किती टाकू 2 टाकू. सिंपल आहे. y 2 टाकू. किती येणार x इक्वल टू 3y मायनस 4. हे तसं आहे 3y मायनस 4. आलं इथपर्यंत. x इक्वल टू 3 इंटू 2 मायनस 4. 3 इंटू 2 6. x इक्वल टू 6 मायनस 4 किती भेटणार 2. 6 मायनस 4 किती आला 2. हा x ची व्हॅल्यू. आता बघा हे झालंय इथपर्यंत. आता हे ऑर्डर पेअर इथं लिहून घेऊ. आणि हे जो टेबल आहे तो कोणत्या इक्वेशन साठी आहे 3y मायनस x इक्वल टू 4. ते लिहून घेऊया. 3y मायनस x इक्वल टू 4. ह्या लाईन साठी किंवा त्या इक्वेशन साठी हा टेबल आहे. तिथं ऑर्डर पेअर आपण लिहितोय ते टेबलच्या वरती लिहून घ्यायचं. हे मायनस 4 इथं आहे आपला x. y किती आहे 0. तर ऑर्डर पेअर किती येणार -4 0 आला.
एक्स किती आला -1, एक्स -1, वाय किती आला 1, -1 1. ही ऑर्डर पेअर झाली सेकंड. थर्ड काय एक्स किती आला 2, वाय किती आहे 2, x2 y2 ऑर्डर पेअर 2 2 2 2. तिन्ही ऑर्डर पेअर भेटल्या. इथल्या पण आता काय करायचंय, ग्राफ ड्रॉ करायचंय आणि सोल्युशन फाइंड करायचं. ते काम तुमच्याकडे आहे. आणि काय डाऊट आला तर कमेंट मध्ये सांगा. ओके मित्रांनो, चला भेटूया अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा.